ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ज्यांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी आता वंदो रंगभूमिका कीर्तने उभे होते त्या लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत मस्तक हे पायावरिया वार करे संताच्या वार करे संताच्या वार करे संताच्या मस्तक हे पायावरिया वार करे संताच्या वार करे संताच्या वार करे संताच्या मस्तक हे पायावरिया वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरिया वार करे संताच्या वार करे संताच्या वार करे संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावी त्यासी व्हावे उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा। आज आपल्या या ढोरे भांबोरवाडी या गावी वैकुंठवासी बारकुशेठ रघुजी ढोरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने थोडा आवाज मोकळा कर मग सरकार होते सुरुवातीला केलं तसं गायक लोकांची बी आवाज ठेवा व्यवस्थित। आजची ही कीर्तन सेवा आपल्या वडिलांच्या प्रती असणारा भाव श्रद्धा प्रेम आणि त्यात संबंधानं करावी लागणारी साधना। भारतीय संस्कृतीचा विचार केला म्हणजे या गोष्टी आपल्या लक्षात येतात की भारतीय संस्कृती ही जगावेगळी आहे। या संस्कृतीचे 4 खांब आहेत मातृदेवोभव पितृदेवोभव आचार्य देवोभव अतिथी देवोभव। आईवडिलांच्या प्रति देवत्वतेचा भाव मानून त्यांच्या प्रति सेवाभाव अखंड राखणं आणि तत्पश्चातही त्यांच्या निमित्तानं कर्म करत राहणं हे त्या कुळात जन्माला आलेल्या मुलाचं कर्तव्य असतं। भारतीय संस्कृतीमध्ये ज्यावेळेला भारतातला मुलगा जन्म घेतो जन्म घेऊन साधना करू लागतो त्यावेळेला त्या साधनेच्या पाठीमागं स्वार्थाचा विचार बिलकुल नाही। आपण ज्या देशात जन्माला आलो ज्या गावात जन्माला आलो ज्या कुळात जन्माला आलो आणि ज्यांच्या पोटी जन्माला आलो त्यांच्याकरता कृतज्ञतेचा भाव मनामध्ये राखत साधना केली पाहिजे ही विचारधारा भारतीय संत परंपरेची आहे। भारतीय तरुणांचा इतिहास बघितला तर भारतातली तरुणाई ज्यावेळेला साधना करते कर्म करते त्यावेळेला ती कर्म स्वतः करता करत नाही मात्र जगाकरता कसं जगलं पाहिजे जगून दाखवणारी हे भारतीय तरुणाई आहे। द्वितीय पुण्यस्मरण आज पिताजीच्या निमित्तानं श्रीयुत बाळासाहेबजी ढोरे या ठिकाणी करतायत। ज्या कुळात आपण जन्माला आलो त्या कुळाची महती वाढवणं आणि जो महती वाढवतो त्यालाच मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार आहे। त्या कुळाच्या उद्धाराकरता साधना केली पाहिजे। ती साधना केली तरच तो मुलगा आहे। आपल्या पिताजीच्या कृपेनं त्याने केलेल्या परमार्थाच्या कृपेनं आपल्याला मिळालेलं धन आणि त्या धनाच्या द्वारे जोडावं लागणारं पुण्य याचा विचार करून या कार्यक्रमाचं नियोजन आहे। धन पुष्कळ लोकांकडे पैसा कमी लोकांकडे नाही। तो मिळालेला पैसा आपल्याला प्राप्त झालेलं धन आपल्याकरता नाही तो सर्वांकरताच आहे याचा विचार करून अन्नदानादी कर्म करत राहणं
हे आपल्या कुळाची महती वाढवण्याचं लक्षण आहे. ढोरे परिवारांचा जर आपण विचार केला तर या गोष्टी आपल्या लक्षात येतील की तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये दिंडी सोहळ्याचं नियोजन करत आम्ही मागं पुढंच असतो. आपली दिंडी तुकोबाराबरोबरच आहे. श्रीगुरु आमचे आदर्श मूर्ती पुंडलिक महाराज देहूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारमार्थिक साधना आम्ही करत असताना अधिक मासामध्ये 4, 2 पुन्हा वर्षभरामधून 4-5 तरी पंक्ती देहू गावामध्ये व्हाव्यात. जिथं जिथं परमार्थाला जे कमी पडतं ते आपण दिलं पाहिजे, कारण आपल्याला भगवंतानं जे दिलंय ते परमार्थाचं वैभव वाढवण्याकरता दिलं आहे. हा विचार मनात बांधून साधना करणारी जे परिवार थोडकीच आहेत त्या परिवारामध्ये हा ढोरे परिवार आहे. कमलेश आणि बरोबर आम्ही पालखी सोहळ्यामध्ये श्री गुरु पुंडलिक महाराजांच्या सान्निध्यामध्ये राहत असताना एवढ्या सगळ्या वैभवातली जगणारी माणसं देखील शेज आरतीपर्यंत रात्री 2-2 वाजेपर्यंत आम्ही जागत राहतो, परत सकाळी चालण्याकरता तयार होतो. एक तर गुरुवारांचं सानिध्य मिळतं, तुकोबारायांच्या कृपेचा प्रसाद प्राप्त असतो. आणि त्याच्यापेक्षा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, जोपर्यंत संतांची किंवा परमात्म्याची कृपा होत नाही तोपर्यंत आपल्याकडून परमार्थिक कर्म घडतच नाहीत. पैसेवाली पुष्कळ आहेत पण अन्नदान सगळ्याकडून घडत नाही. अन्नदान घडण्याकरता कुळाची पुण्याही त्याच्या पाठीमागे उभं राहावी लागते. सुशिलो मातृपुण्य न पितृपुण्य न चातुर्यता दातव्यम वंश पुण्य न आत्मपुण्य न सभा घेता. कुळाची पुण्य असेल तरच मुलगा दाता जन्माला येतो. कुणाचाही पैसा मंदिराकडे येत नाही, कुणाचाही पैसा अन्नदानाकडे येत नाही, कुणाचाही पैशाद्वारे कीर्तनादी प्रवचनादी कार्यक्रमाचं नियोजन होऊ शकत नाही. त्याचं पाप असेल तर त्याचा पैसा इकडे येतच नाही, पावती फाडली तरी येत नाही. मात्र पुण्य पाठीमागं असावं लागतं. आज एवढं मोठं वैभव आपल्या या पिताजीच्या स्मरणानिमित्त करावं, एवढी आमची लेकरं ज्ञानोबारायांच्या रूपाने या ठिकाणी आमंत्रित केली आहेत. आळंदीची लेकरं म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानोबारा आहेत. ही साधना करणारी मुलं आहेत. एवढ्या लहान वयामध्ये ज्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार उत्पन्न न होत असणारं जे वय, त्या वयामध्ये केवळ आणि केवळ ज्ञानोबारायांचे शब्द घोकत राहणं, हरिपाठ घोकत राहणं, मुखामध्ये अखंड गीतेचं पाठ करत राहणं आणि ती अक्षरं घोकणारी ही मुलं या ठिकाणी आमंत्रित करत आपल्या पिताजींचा उत्सव साजरा करावा अशी वृत्ती ज्यांच्या मनामध्ये असते, नक्कीच त्या ठिकाणी पुण्याचा साठा असतो, याच्यात काही शंका नाही. हे काम पुण्याशिवाय होत नाही. म्हणून महाराजांनी आज्ञा केली या कार्यक्रमाच्या नियोजनाकरता श्री गुरु पुंडलिक महाराज देहूकरांनी. त्यांच्या आज्ञेवरून मी या ठिकाणी चिंतना करता आलो. त्यांच्या आज्ञेवरूनच हे सगळं या ठिकाणी नियोजन कमलेशने केलेलं आहे. या सगळ्या नियोजनाकडे बघितल्यानंतर त्याची खरीच कमाल आहे, कारण तो कमलेश आहे. आणि या प्रसंगाने तो उपस्थित असणारे सर्व महाराष्ट्रातील अतिशय दिग्गज मंडळी, मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण पंचाळ गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. करमजी तबला वादनानं सर्वांना मंत्रमुग्ध करणारे आमचे श्याम महाराज गोराणे या ठिकाणी आहेत. पपाळ महाराज आहेत. मला महाराजांचं नाव माहिती, प्रकाश महाराज. हां, प्रकाश महाराज आहेत. गायनाचार्य राधाकृष्ण गुरुजी आहेत. अनिरुद्धजी महाराज आहेत पलीकडे कारकर. माझ्यावर आले गायनाचार्य हर्षद महाराज. दुसरे श्री गुरु पुंडलिक महाराजांच्या बरोबर नित्य ज्यांची सेवा आणि सानिध्य असतं, साधना करतात, मृदंगाची साथ करतात, असे आमचे ढोरे महाराज आहेत. उपस्थित आपण सर्वच मंडळी. खरं तर थंडीचा कडाका वाढलेला आहे. एवढ्या थंडीमध्ये तुम्ही एवढ्या संख्येनं आलात, हे खरंच तुमच्याकरताच तुम्ही टाळी वाजवा एकदा, कारण तुम्ही सगळेच एवढ्या थंडीमध्ये तुम्ही आलात. ही थंडी येणं घराच्या बाहेर न निघू देणारी थंडी आहे. मात्र या थंडीमध्ये अंगावर रगी घ्यावं वाटतात आणि त्या रगीच्या गरमीमध्ये आपल्याला रंगावं वाटतं. मात्र त्या रगीच्या गरमीमध्ये रंगल्यानंतर जेवणाचे आपल्याला खरी सुखाची अनुभूती प्राप्त होऊ शकत नाही. मात्र ती रग निवृत्त करत एकदा परमात्म्याच्या रंगामध्ये रंगलं पाहिजे, याच्याकरता आपण इथं आलात म्हणून धन्यवादाला प्राप्त आहेत. आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं चिंतन करत असताना श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग संतांची उपकारिता आपल्या समोर मांडणार आहे. कारण संत जीवनाचा आणि मानवी जीवनाचा संबंध आहे. नव्हे आपलं जे जीवन आहे ते जीवन संतांमुळेच आहे आणि त्यामुळं संतांच्या उपकारितेचं वर्णन करणारा हा अभंग मी चिंतना करता घेतलेला आहे. विठाला विठाला.
वास्तविक पाहता आकाशाला गवसणी घालणारं जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाबद्दल शब्दात व्यक्त होता येत नसतं. संत जीवनाचा जर विचार केला तर लहानातलं लहान आणू आणि व्यापक तुका आकाशा एवढा, आकाशाला गवसणी घालणारं जे व्यक्तिमत्व आहे संताचं ते शब्दात व्यक्त करता येत नाही. मात्र ज्यांच्याबद्दल बोलावं ते संतच असतात. कारण संताशिवाय दुसऱ्याच्याबद्दल जर आपण बोललो तर आपली वाणी शिनल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांचं वर्णन शब्दात होऊ शकत नाही. का? शाब्दिकाचे काम संताबद्दल शब्दात व्यक्त होता येत नसतं महाराज. संतांची उपकारिता शब्दानं वर्णन करता येत नाही. मात्र पुण्यवान बनण्याकरता संताशिवाय पर्याय नाही. पुण्यवंत व्हावे. पुण्यतिथी काय आहे? ज्या तिथीला आपल्या माता पित्याने दोघांपैकी कोणीतरी देहत्याग केला ती तिथी त्या मुलाकरता दानादी कर्म करण्याकरता महापर्वणीय आणि पुण्यतिथी आहे. का सोम सूर्यादी ग्रहणे ज्ञानोबा लिहितात. सोम सूर्य चंद्र ग्रहणाचा जो पर्व काळ आहे त्याच्यापेक्षाही महापर्व काळ माता पितर जे आपल्या देहत्याग करतात ती तिथी असते. आणि त्याच्यापेक्षा आणखीन एक व्याख्या आहे का? त्यांच्या उपकारितेची जाणीव ठेवू त्यांच्या निमित्तानं साधना करत आपल्याला पुण्यवान बनणारी जी तिथी असते ती पुण्यतिथी आहे. हे आपल्याला संधी आहे पुण्यवान बनण्याकरता. त्यांच्याकरता नाही, त्यांना केलंच पाहिजे असं काही नाही. मात्र आपल्याला जर पुण्यवान बनायचं असेल तर पुण्यतिथी केली पाहिजे. आणि ती पुण्यतिथी करत असताना संतांचाच विचार करावा लागतो. त्यांच्याशिवाय पुण्याचा विचार आपण करू शकत नाही. विठाला भारतीय जीवन आणि संत परंपरा तसं पाहिलं तर भारत देश संतांची भूमी आहे. संतांच्या त्यागानं गौरविलेली भूमी आहे. मात्र ते संतत्व इतक्या सहज लक्षात येत नाही. एक वाक्य लक्षात ठेवा, ज्यांच्यामुळं आम्ही शांतित्व अनुभवतो तिथं संतत्व असतं. संतामुळे शांती आहे. संत नसते तर शांती नसती, शांती नसतं तर सुख नसतं. अशांत कुत सुखम. सुख पाहिजे असेल तर काय पाहिजे? शांतीच पाहिजे. शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख.
समाजाच्या मनामध्ये विकाराच्या द्वारे निर्माण होणारे भेद आणि त्या भेदाला निवृत्त करत समाजात शांती स्थापित करणारे संत असतात. आज तर याची फार गरज आहे. आमच्या संत महापुरुषांनी अनंत जातीमध्ये जन्म घेत सर्व जातीला एकत्रित करत यारे यारे लहान थोर म्हणत आनंदाच्या कल्लोळानं नाचत पंढरपूरला जाणारा समाज निर्माण केलेला असताना आज देशाकडे जर पाहिलं तर आज काय परिस्थिती आहे. वाईट वाटू लागलं. मात्र हे समाजातला भेद निवृत्त करत समाजात शांती प्रस्थापित जे करतात ते संत आहेत. संताशिवाय शांती निर्माण होऊ शकत नाही, शांतीशिवाय सुख नाही. संत जीवनाचा विचार करत असताना संत तो थोडं वेगळ्या वेगळ्या रूपानं पाहावं लागतं. फारसं मी तर अडकणार नाही, मला पुढे जायचंय, पण 2-3 वाक्य बोलून पुढे चलतो. बोलू नका रे, बोलू नका, थोडं थोडं हळूहळू हळू. माझं झालं की तुमच्याकडेच माईक देतो, काही काळजी करू नका. बरोबर 11ला, गारठीत नाही, मी वेळेत चालणारा माणूस आहे. संतत्वाचा विचार करत असताना गळ्यामध्ये धापाच माळा आहे, अंगाला किलोभर गंध लावलाय. एवढ्या मर्यादित विचार करून संतत्व पाहता येत नाही. कारण मी नेहमी सांगत असतो, गंधावर कधीच जायचं नाही, कारण गंध लावलेली कधी गंध लावून जातील सांगता येत नाही. लागलेला गंध लावलेला गंध याच्यात फरक आहे. त्याचा विचार मला जास्त विस्तारानं आता करायचा नाही, जरा पुढे जायचं, वेळ कमी आहे. संपूर्ण मानवी समाज गुलामगिरीमध्ये जीवन जगत असताना या समाजाला सुखानं जगता यावं याकरता आपल्या लेकराला एक दिवसही सुखामध्ये न झोपू देणाऱ्या जिजाबाई साहेबाची भूमिका संतत्वाची नाही असं कोण म्हणेल. भारतीय स्वातंत्र्याचा यज्ञकुंड पेटलेला असताना त्या यज्ञकुंडामध्ये आपल्या प्राणाची आहुती समर्पित करत ज्या वयामध्ये कपाळाला मंडवळ्या बांधाव्यात त्याच वयात हसत हसत फासावर चढणाऱ्या भगतसिंगाची भूमिका संतत्वाची नाही असं कोण म्हणेल. म्हणून संतत्वाच्या भूमिकेचा विचार एक स्वतंत्र आहे, त्याचं चिंतन स्वतंत्र आहे, त्याच्याकरता वेगळा व्यापक विचार आहे. मात्र संत जीवनाशिवाय आपलं जीवन शांततेची अनुभूती प्राप्त करू शकत नाही. म्हणून संतांच्या उपकारितेचा विचार करावा लागतो. विठाला मात्र आणखीन एक वाक्य आहे का, संत कळणं, संत अनुभवणं, संत जाणणं, संत पाहणं, संत दर्शन, याचं फार स्वतंत्र चिंतन आहे. संत आपल्याला दिसली म्हणजे कळलीच असं नाही. संत सिद्धाला कळत नाही, संत तपश्चर्यावाल्याला कळत नाही, संत योग्याच्या लक्षात येत नाहीत, आणि संत दशग्रंथी ब्राह्मणांच्याही लक्षात येत नाहीत. हे संतत्व एक वेगळं आहे, त्याचा विचार वेगळा आहे. काय कळण संत मला सांगा. तुम्हा आम्हाला सर्वांचं जीवन भंगुनी म्हणून आपल्या हातात अभंग देत सर्वांना अधिकार प्रदान करण्याकरता आलेल्या तुकोबरला ज्यावेळेला मंबाजी काठीच्या काठ्याने मारतो त्यावेळेला तुकोबराच्या अंगावर ते काट्या मोडतात आणि तुकोबराय संध्याकाळच्या वेळेला कीर्तनाला उभं राहिल्यानंतर मंबाजी कीर्तनामध्ये दिसत नाही. कारण तो मंबाजी एक असा गमतीचा पुरुष होता की महाराजाचा द्वेष करायचा मात्र कीर्तनाला यायचा. कदाचित तेव्हापासून माणसं शिकलीत. काय शिकली तिथे पुढचं वाक्य तुम्ही बघा. महाराजांनी पाहिलं मंबाजी दिसत नाहीत. लोकांनी महाराज विचारलं का हो मंबाजी आले नाहीत. लोक म्हणले महाराज त्याला काही तोंड आहे का यायला, काठीच्या काट्याने मारलं तुम्हाला, किती अंगावर धापाच काट्या मोडल्या तुमच्या, वळ उमटली आहेत. अच्छा थांबा म्हणे थोडं. महाराज गेले, मंबाजी झोपलेला आहे खाटावर, त्याच्या जाऊन हात दाबायला सुरुवात केली. तो ताट दिवशी उठून बसला. त्यानं पाहिलं समोर तुकोबर आहेत. जरा कल्पना करा, ज्या माणसानं काट्याच्या काट्याने काट्या मोडेपर्यंत मारला असेल त्याचे हात दाबायला जात असताना त्याचे हात दाबताना महाराज म्हणतात का हो रोज तुम्ही कीर्तनाला येतात, आज आला नाहीत, कदाचित मला मारल्यामुळं तुमचं अंग दुखत असेल म्हणून मी तुमचे हात दाबायला आलो. हे बोलण्याकरता सोपं आहे पण अनुभवणं किती कठीण आहे जरा विचार करा. ज्या माणसानं मारले त्याचे हात दाबायला जाणाऱ्या तुकोबर यांच्या ठिकाणचं संतत्व इतक्या सहज आम्हाला कसं कळेल, कळत नाही. त्यांचं दिसणं, त्यांचं बोलणं, त्यांचं असणं जरी आपल्यासारखं असलं तरी संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे. समुद्र
माणसाच्या सारखे संत नवती जगा माणसाच्या सारखे संत नवती जगा माणसाच्या सारखे म्हणून संतांच्या उपकारितेबद्दल बोललं पाहिजे. संत जाणणं मोठं कठीण आहे. जगद्गुरु तुकोबार त्या संबंधानं बोलू शकतात. संताबद्दल बोलण्याकरता संतत्व असावं लागतं. त्याच्याकरता एक वाक्य वाक्यात सांगतो. संत कळण्याकरता संथ असावं लागतं. काय कळलं? काय कळलं का? संत कळण्याकरता संथ थ शब्द इथं संथ असल्याशिवाय संत कळत नाहीत. तुकोबार आहे संतत्वाबद्दल बोलतात. संतांचे अनंत उपकार आहेत. काय बघा, भूक लागलेली आहे, पीठ आहे, काटवट आहे, तवा आहे, सरपण आहे, पाणी आहे, काडीपिटी जवळ आहे, सगळ्या गोष्टी आहेत. भाकरी तयार होत नाही आणि भूक शांत होत नाही. जरा थोडं आणखीन वेगळं करतो, जरा गारवा आहे, त्या कारणात चलो थोडं. ताण लागलेली आहे, ताण लागलेली आहे, पाणी प्यायचंय, नरडं कोरडं पडलं आहे. पण जिथं पाणी आहे तिथं तहान नाही, आणि जिथं तहान आहे तिथं पाणी नाही. तहान लागली आहे, पाणी प्यायचं आहे, पण जिथं पाणी प्यायचं आहे, जिथं तहान लागली तिथं पाणी नाही, आणि जिथं पाणी आहे तिथं तहान नाही. तुमच्या कळण्याकरता सांगतो. एका गावामध्ये नवीन लग्न झालेला जोडी एक आपली राहत होती, मस्त आनंदामध्ये संसार. मुलगा नशीबवान होता, भाग्यवान होता, पुण्यवान होता. त्याला पत्नी सुंदर मिळाली, दिसायला सुंदर होती, स्वयंपाक करायला सुगरण होती, आणि जीव वाढायला उदार होती. ह्या 3 गुणांनी युक्त पत्नी मिळण्याकरता फार पुण्य करावं लागतं. कुठलं करावं लागतं? माझ्यासारख्या ब्रह्मचार्याला विचारू नका. ज्याला मिळाले असेल त्याला विचारा त्यानं कुठलं केलंय ते. मात्र हे पुण्याशिवाय होत नाही. शास्त्र याला आता वेळ घेत नाही. काही गोष्टी भाग्यानंच मिळतात, अनुकूल वगैरे वगैरे. चला, त्याचं नशीब चांगलं, दिसायला सुंदर, स्वयंपाक. पण कसं असतं महाराज, केवळ सुंदर असून चालत नाही, पोट भरत नाही ना पाहून. जर ताटामध्ये जर भारताचा नकाशा आला, वरी पाकिस्तानकडे हिरवण, खाली तामिळनाडूकडे करपालेला, उपयोग होत नाही. स्वयंपाक जमला पाहिजे, सुगरण पाहिजे. बरं, केवळ सुगरण असून चालत नाही, जीव वाढाय उदार पाहिजे. नाही तर ताटातलं संपलं, हवं का हवं का काय. मी एकदा, आता आमचं लांब मराठवाड्यामध्ये गाव, तितक्या लांबून आलो, आणि मग आल्यानंतर ही आमची सगळी मंडळी आमचीच आहेत. आणि आल्यानंतर पुणे जिल्ह्यात कीर्तन, मोठ्या माणसाकडे जेवायची व्यवस्था केलेली शेठजीकडे, आणि मारोडी समाजाचे शेठजी होते, आणि त्यांच्याकडे व्यवस्था केली. आईसाहेब हरिपटाला गेले, त्यांना आम्हाला जेवायला व्यवस्था करण्याकरता त्यांच्या नवीन सुनबाई. ताट आलं, ताट मोठंच्या मोठं होतं, पण त्यात बारक्याच वाट्या होत्या 2. त्यात बळच बोटमध्ये शिरायची, अशा 2 वाट्या, एवढ्या एवढ्या 2 वाट्या आणि 2 बाट्या. त्यांच्याकडे बाट्या असतात, बाट्या तळात उंदराच्या काना एवढ्या, एका घासात 4-5 बसतात, अशा 2 बाट्या. 2 बाट्या, 2 वाट्या, थोडी एवढीशी चटणी, एवढी चटणी. आणि एवढं आल्यानंतर पाणी फिरवलं, सुरू केलं. ड्रायव्हर माझ्याकडे बघतोय, मी ड्रायव्हरकडे बघतोय. ड्रायव्हरला म्हणलं पंचपदी सुरुवात कर, मग ठाईची चाल सुरू होईल पुन्हा. मग ती सुरुवात केली आम्ही. मग पण एकदा पंचपदी झाली की मग ठाई किती लांबली तरी चालते, पुन्हा भरता येते किती मध्ये मटेरियल. त्याला म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, तू कर सुरू केल्यानंतर ती एका घासात, ते काय 2 बाट्या संपाय किती लागते, एका घासात संपलं. सगळं ताट पुसून झालं, पण मधून काही येईना. बरं, नवीन घरी मागावं कसं?
काय करावं ती माझ्याकडे बघते, मी त्याच्याकडे. त्याला म्हणलं धुवा हातात रस्त्यानं वडापावचा मिळ लागला तर बघू. आता काही पर्याय नाही, तर नवीन गावीत आपण आपला परिचय नाही. आणि आम्ही हात धुण्याच्या आकारात तेवढ्यात तिकडून आवाज आला, महाराज काही हवं का? आम्ही म्हणलं डोंबलं खावं का? वत काय आहे ती आणखी हवं का? हवं का काय? जीव घालण्याची म्हणजे आवडीनं जीव घालण्याची ही सुद्धा एक कला आहे. सगळ्याला जमत नाही खाऊ घालायला, ते जमलं पाहिजे. म्हणून वाढायला उदार होती बिचारी, सुगरण होती, सगळं व्यवस्थित. रोज नवीन स्वयंपाक करायची आणि काहीतरी नवीन पदार्थ करून खाऊ घालायची. आज तिनं धपाटं करायचं ठरवलं. असं सुंदर धपाट्याचं पीठ लागलं, त्याच्यामध्ये कोथिंबीर हे सगळं लसूण व्यवस्थित मसाला पडला. असं धपाटं सुंदर झालं. असं तव्यावर टाकल्याबरोबर चरकीनं आवाजून असा खमंग वास तर धपाट्याचा सुटला. बारीक बारीक मिरच्या तळल्या. दही असं लाल जरद तापलेलं दुधाचं दही माहिती का तुम्हाला? लाल जरद तापलेलं दूध माहिती का? आडीतलं आडी माहिती का तुमच्याकडे? असते का? जुनी होती, जुन्या लोकांना माहिती असेल. दूध तापवायची आडी. आता ती आडी राहिली नाही, राहिली एकच मनातली. गारव्याचं लवकर चला म्हणजे पुढं जायचं, वेळ कमी आहे. ते आडी आणि त्या आडीमध्ये दूध तापलेलं असतं, लाल जरद घट्ट भाकरीवर बसणारं दही. असं दही, ती धपाटं, ती हिरवी मिरची तळलेली. तुमच्या तोंडाला पाणी देऊ नका बरं का. असलं वार करायला मिळत नाही. वार करायला पातळ वर्णन, त्यात वार करायचं नीट मरण. पण ते आता हे असं धपाटं त्यानं केलेलं आणि ते खाल्लं त्यानं. दाबून माल भरला सकाळी सकाळी. आणि उन्हाला फिरायला गेलं तर दही धपाटं खाल्ल्यामुळं त्याला तंद्री लागली आणि झोप येऊ लागली. तो परत आला, घरी आला, आतमध्ये खोलीमध्ये गेला आणि खोलीमध्ये जाऊन पलंगावर पडल्याबरोबर त्याला झोप लागली. आता बायकोनं विचार केला, झोप नका झोपणं, आपलं काय काम आहे आता. पण आपल्याला भांडे घासायचे. त्या काळामध्ये जरा बाहेर भांडे घासायला, दारात नाण्यामध्ये जाऊन भांडे घासायचं. पण पुन्हा पाणी वगैरे मागितलं तर हात धुवायचं, पुन्हा पंचायत होईल म्हणून तिनं उशाला पाणी ठेवलं आणि भांडे धुण्याकरता बाहेर जाऊन बसली. भांडे धुवायचा कार्यक्रम चाललाय. हा आतमध्ये झोपला आणि झोपे त्याला पडलं स्वप्न. आणि स्वप्नात लागली तान. नरडं कोरडं पडलं, मरायला लागला, मरतो काही की असं वाटू लागलं आणि पाणीच मिळाना. आणि मग मोठ्यानं त्यानं हाक मारायला सुरू केली. कधी कधी माणसं स्वप्नात बोंबलतात. त्यानं हाक मारली, ए पाणी आण, अगे पाणी आण. आवाज गेला बाहेर. ती भांडी धुत होती, ती तिथूनच म्हणली, उशीला ठेवलंय, काय प्यायचं तेवढं प्या, भांडे घासायचेत मला. पुन्हा 5 मिनिटं आवाज शांत. पुन्हा आवाज आला, पाणी आण. ते म्हणजे कमालाच, नेहमीच माझ्या हातचं पाणी लागतं का? हाताने घेता येत नाही का? कामं करावेत का? पाणी देत राहावं, एवढी कामं पडलेत, घ्यान प्या. पुन्हा 5 मिनिटं आवाज शांत. पुन्हा आवाज आला, पाणी आण. मग मात्र तिचं मस्त गरम झालं. तिनं भांडे टाकले, हात इसळला, आतमध्ये कला करत, नेहमीच माझ्या हातचं पाणी लागतंय, हाताने घेऊन प्यायत नाही का? उशाला ठेवलं एवढं मोठं पाणी, पाणी आण, पाणी आण, पाणी आण. काय कालवा करायची गरज आहे? हिच्या कालव्यानं ती जागं झालं. काय म्हणले? पाणी आण, पाणी. उशाला पाणी कळत नाही. ती म्हणला, कोण म्हणलं पाणी आण? ती म्हणली, माय ह्याला उगाच धपाटं खाऊ घातलं. गेलं तर काही की वड्याला फिरायला तिकडे नदीच्या काठाला, झपाटलेला कार्यक्रम आहे. अहो एवढ्या मोठ्यानं बोंबाला तर अख्ख्या गावाला ऐकू गेलं पाणी. आणि मी काय इडी आतमध्ये यायला, उशाला पाणी. ते म्हणला, थांब थांब थांब, लक्षात काय थांब? अगं लक्षात आलं, जरा थांब. माझ्या लक्षात आलं, मला स्वप्न पडलं होतं, स्वप्नात ताण लागली होती, नरडं कोरडं पडायला होतं, मरायला होतो. मी म्हणलो असेल कदाचित, स्वप्नात ओरडलो असेल, पण खरं सांगतो तुला, तिथं मला ताण लागली होती, पाणी नव्हतं ग. म्हणलं इथं पाणी ना, इथं पाणी आहे पण इथं ताण नाही. पाणी इथं आहे पण ताण नाही. आणि जिथं मला ताण लागली आहे तिथं पाणी नाही. ऐका, त्याला हसू नका, आमची गत तशी झाली आहे. आम्हाला ताण लागली कशाची? सुखाची. आणि जिथं सुखाची ताण लागली आहे तिथं सुख नाही. आम्हाला सुखाची ताण कुठं लागली? संसारात. संसारात सुख आहे का दुःख आहे? दुःख बांधवडे आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. आहे हा संसार.
संसारामध्ये सुखाची ताण लागली, संसारात सुखच नाही. आणि जर असतं तर ईडी होती का राज्य टाकून गेली थोडी, ती काय वेडी म्हणावी. ज्या घरी कुलस्त्री राजे राणी, काय मदालसा राणीनं भाव वतलाय महाराज. 2 राण्या होऊन गेल्या माझ्या देशात, एक जाऊन दुसरी मदालसा, ज्याने आपल्या लेकराला वास्तवतेचं दर्शन करून मानवी जीवनातली मूल्य संपादित करत जीवनाची सार्थकता करायला शिकवलं. म्हणून भारतातल्या माता माऊलीवर केवळ मुलं जन्माला घालणं महत्त्वाचं नाही, संस्कारित मुलं जन्माला घालणं महत्त्वाचं आहे. असो, त्या संसारामध्ये सुखच नाही, तिथं सुखाची ताण लागली आहे. आणि सुख कुठे आहे मग? आमच्या जवळ आहे. सुख आमच्या उशाला आहे. तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा आराम परिभ्रांताशी कामू विषय. आता ऐका, संसारामध्ये सुख नाही, पण संसाराचं जगत हे खरं आहे का स्वप्नातलंय? संसार खरा का खोटा? खोटा. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया धार हरिविन वाया धार हरिविन. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया धार हरिविन वाया धार हरिविन. लटिका व्यवहार सर्व संसार वाया धार हरिविन वाया धार हरिविन. लटिका संसार खरा का खोटा? खोटा. एक एक सांगा. गाडी खरी का खोटी? जमीन खरी का खोटी? बंगला खरा का खोटा? आता मोठ्यानं सांगा, बायको खरी का खोटी? ज्याचं झालंय त्यानं सांगा. तुम्हाला नाहीच तर काय खोटी म्हणायला लागला. खाली बसलेले बघा कशी गप बसलीत. आणि इकडून जर खोटी म्हणलं, जर कदाचित इकडून बघितलं, घरी गेल्यावर मग कार्यक्रम सुरू झाला. एवढ्या माणसात मला खोटी म्हणला, मग खरी कुठे? ज्ञानोबा काय म्हणतात? लटिका व्यवहार सर्व हा संसार. संसार खोटा आहे. संसाराचं जगत हे स्वप्न आहे. बघा, माणसं स्वप्नातच रमलीत. ज्ञानोबांचं प्रमाण आहे, स्वप्नेचे चेले संसाराचं जगत एक स्वप्न आहे, दुसरा एक अभंग आहे. येवनी वराडीने बैसल्या टेकी, रूपक केलेलं. रूपक ज्ञानोबाने एक रूपक रंगवलेलं आहे. एक उपवर मुलगी, तिचं लग्न जमलेलं आहे, वराड आलेलं आहे. त्या काळामध्ये बरं का, ज्ञानोबांच्या काळातला दृष्टांत आहे. त्या काळात मुलगा मुलीला बघायला जात नव्हता, आणि मुलगी लग्न होईपर्यंत बघायलाच मिळत नव्हतं. लग्न झाल्यावरच मग कळायचं की आपलं लग्न कोणाबरोबर झालंय, कलर कसा आहे. अगोदर काही बघायला मिळत नव्हतं. म्हणून माणसं बिली खोटारडी होती श्याम महाराज. ती लग्नात बघतील एकमेकाला म्हणून बाशिंग बांधायची, मोठीच्या मोठी लांब लांब जुनी, आणि पुन्हा अंतरपट असा वरी धरायचा. आणि त्यातल्या त्यात एखाद्या जर आगाव जर वरून डोकावून बघायच लागलं, पंचाळगुरुजी वरून बघायच लागलं, तर ते ब्राह्मण म्हणायचे, द्रष्टा द्रष्ट नक्कर नाही. अशी माणसं खोडसर होती जुन्या काळामध्ये. आणि मग त्या काळातला दृष्टांत आहे. वराड आलेलं आहे, वराडणी आलेले आहेत, आणि उपवर झालेली मुलगी आपल्या मैत्रिणीला म्हणते, बाई मी कवनाची मज सांगा, कोणी वराड आलिया. वराड ज्ञानोबांचं गोड रूपक आहे.
मी कुणाची मला जरा सांगा बरं, एवढं मोठं वराड आलंय, सगळे आलेत, पण माझा कोण आहे मला माहीत नाही. आणि मग तिची मैत्रीण तिला चिमटा घेते, ओठ ह्याचं वराडण कशाचं काय, स्वप्नात बडबड करायला लागलीस. वराडण वेगे स्वप्न गे माय, बाप रुक्मादेवी वराचे वेगे धरा पाय. हे संसाराचं जगत एक स्वप्नातलं जगत आहे. आणि आम्ही सध्या स्वप्न, आता जाऊ द्या सोपं जरा, आपण जागीत का झोपलेली आहेत? खरं सांगा, खोटं बोलायचं नाही. कीर्तनात खोटं बोल. डोळे उघडे असले म्हणजे जागे असतात असं नाही. झोपीचे प्रकार लय मोठे. संध्याकाळच्या हॉस्टेलमध्ये जाऊन बघा, कोणाची हनुमंतराय झोप असती, असं पर्वत घेऊन निघालं, इकडं गदा इकडं पर्वत, हनुमंतराय झोप. काही लोकांची झोप सातखनी झोप असते. इथं झोपलं की तिकडल्या कडेला उठवायचं, ते रात्रभर रोलर फिरत राहतं त्याचं. फक्त रोलर मोठं असलं की शेजाऱ्यानं सावध, नाही ते हॉट मिक्सच होऊन जाईल. लय झोपेचे प्रकार. काही लोकांची झोपा, ते खांबाच्या कडल्या टेकून बसलेला माणूस आणि ते करून झोपला. एका पोरानं बघितलं, पोरं मोठी गमतीची, ते गेला आणि त्यानं तांब्या भरून मिठाचं पाणी काढून आणलं, त्याच्यात उठलं तोंडामध्ये. नेमकं कीर्तन संपत आलं, पुंडलिक झाली, माणसं उठली आणि ती न्याम 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 करीत गेलं. माणसं म्हणले काय गोड झालं कीर्तन, काय ते ह्याचं बॉम्बला गोड झालं म्हणला. सगळं खरड घोट लागायला लागले गोड. झोपीचे पुष्कळ प्रकार आहेत. आपले डोळे उघडे आहेत काय, काही काही लोक डोळे उघडे ठेवून झोपतात. ही माणसं दोन ठिकाणी कामाची आहेत. एक जागलीला शेतात, त्याला झोपवायचं आणि वरी फोकस लावायचा. चोरं म्हणते जाग आहे बरं का, ती मस्त घोरत आहे. आणि दुसरं कीर्तनला पुढं आणून बसवायचं, ती मस्त झोपा काढते. महाराज म्हणतात काय लक्ष देऊन ऐकायला, चलो ती 12 वाजूस तर. डोळे उघडे असले म्हणजे जागेत असं नाही. महाराज काय म्हणतात बघा, बोल बोले आ बोले, बोल जागे बाहेर आतने जले, जागे बाहेर आतने जले, जैसे घरात घरकुल गेले, जैसे घरात घरकुल गेले, देव धारणा उजडले गा. वासुदेव करे तो प्रेरा, वासुदेव करे तो प्रेरा, अरे वासुदेव करे तो प्रेरा, वासुदेव करे तो बोल बोले बोले जागे बाहेर आतनी झाले, कैसे घरात घरकुल केले, देव धारणा उजडले गा. बोल बाहेर आत निजले. आम्ही सगळे झोपीत आहेत. संसाराचं जगत स्वप्नातलं आहे. आम्ही स्वप्नातच रंगलेली आहेत आणि स्वप्नात आम्हाला सुखाची ताण लागली आहे. मात्र सुख जर पाहिजे असेल, सुख आपल्या जवळ आहे. मात्र त्या सुखाचा आनंद घेण्याकरता जागं व्हावं लागेल. जवळ असणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्याकरता जागं व्हावं लागेल. आणि म्हणून जागं करून सुखाचा आनंद आम्हाला जे देतात ते संत आहेत. म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता काय सांगू आता संतांचे
काय सांगू आता संतांचे उपकार. संतांचे उपकाराबद्दल बोलता येतच नाही. केले उपकार सांगू मी काय. बापन करे ऐसी माय, धर्मे त्यांचे देखील पाय. दिले अक्षय अभयदान गा. संतांचे उपकार शब्दानं वर्णन करता येत नाहीत महाराज. सतत जागवतात. उत्तिष्ठत उत्तिष्ठत, सारखं आम्हाला उठा, जागे व्हा. आता जागा रे भाईनो जागा, 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 जागा रे भाईनो जागा, आता 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 जागा रे भाईनो जागा. तोर निजल्या नोरनी भागा, आता जागा रे भाईनो जागा, 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 आता जागा रे भाईनो जागा. जागा 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 जागा. आम्हाला जागवण्याकरता संतांनी जागल्या नावाचं स्वतंत्रच प्रकरण केलेलं आहे. आता जागा रे भाईनो जागा. जागवण्याचं काम आम्हाला संत निरंतर करतात. जग जोगी जाग जाग बोलती, जग जोगी जाग जाग बोलती, जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती, जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती. जागता जगदेव राखा काय भाव, जागता जगदे राखा आलया नगरा, जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती, 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 जाग बोलती. जोगी जागल्या हे आम्हाला जागवण्याकरता संतांचे अभंग आहेत. दुसऱ्याला जाग करणं तितकं सोपं नसतं. त्याला स्वतःला जागं राहावं लागतं. स्वतः जागं राहून दुसऱ्याला जागवतात म्हणून त्या उपकाराबद्दल बोलता येत नाही. आम्ही पालखी सोहळ्यामध्ये आनंद घेत असताना आनंद अनुभवायचा असेल तर त्याला पालखीत यावं लागतं. मात्र वारकरी होऊन राहावं लागतं तर आनंद घेता येतो. मी कुणीतरी आहे म्हणलं की मग तू तिकडेच कुणीतरी जा. तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, त्याला आनंदाचा थेंब सुद्धा चाकू देत नाहीत. त्या पालखी सोहळ्यामध्ये ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे बरोबर सुखाचे आनंदाचे असे डोहच्या डोह चालतात. ते चाकता आले पाहिजेत. आणि मग आम्ही ज्या वेळेला ही सर्व मंडळी कमलेश आम्ही सर्व श्री गुरु महाराजांच्या सानिध्यामध्ये सेज आरती आमची रात्री 1-1:30च्या पुढे सुरू होती. मग तोपर्यंत जागं राहावं लागतं. आणि मग आम्ही झोपलो कदाचित तरी महाराज जागेच असतात. हे चला टाईम झाला म्हणतात लवकर. दुसऱ्याला जागवण्याकरता स्वतः जागं राहावं लागतं. जी माणसं जागी ती जागू शकतात हे लक्षात घ्या. म्हणून संत आम्हाला जागवतात. त्यामुळं महाराज म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, सतत आम्हाला जागवतात. त्या संतांच्या उपकारितेबद्दल सांगता येत नाही. वेळ आता तसा संपलेलाच आहे आपला. महाराजही आलेच. प्रत्यक्ष
महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार म्हणजे सोपान महाराज सानपे आलेले आहेत. या डोरे परिवारावर सर्वांचंच प्रेम आहे, कारण ते प्रेम वाटायचं काम करतात. जो प्रेम देतो त्यालाच प्रेम मिळतं. प्रेम देणारे जगात कमी आहेत आणि सगळे प्रेमाचे भिकारी जिथं एका जागेवर येतात त्याचं नाव संसार आहे. आणि म्हणून ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये एवढी सेवा, तुकोबरांच्या सोहळ्यात एवढी सेवा, तुकोबरांच्या रथाची सजावट सुद्धा यांच्याकडेच आहे. तो आदिनाथ आदी सर्व मंडळी बघतात. कमलेश तर आमच्याबरोबर असतोच. बाळासाहेबाच्या दिंडी, अन्नदान आदी नियोजन सगळ्या गोष्टी चालू असतात. आम्ही पाहतो, आम्ही मागे पुढेच चलतो. हे सर्व संतांच्या कृपेमुळेच घडतं. मी मगाशी सुरुवातीलाच बोललो, परमात्म्याची इच्छा असेल तर आपल्याकडून अन्नदान घडतं. तुकोबरला ज्याच्याकडून सेवा करून घ्यायची त्यालाच सेवा मिळते. तुम्ही किती मरमर करा, नाही मिळत. त्याला पुण्य असावं लागतं. जन्मजन्मीचं पुण्य असेल तरच महापुरुषाची संगती मिळते, सेवा मिळते, अन्यथा मिळत नाही. आणि म्हणून संतांच्या उपकारितेबद्दल बोलावं किती. जागवतात. जागं राहून कुठं गेलं पाहिजे, जागं राहून काय केलं पाहिजे, जागं कशा करता राहिलं पाहिजे, याच्याकरता तुम्हाला एक वाक्य सांगतो आणि मग जरा थांबण्याचाच विचार करतो. वेळ पुष्कळ होतोय. एकच वाक्य आहे, 3 वेळेला उच्चार करतो, अर्थ वेगळा आहे, फक्त लक्ष देऊन ऐका. कीर्तनात तुम्ही रे जागा, कीर्तनात तुम्ही रे जागा, कीर्तनात तुम्ही रे जागा. वाक्य एकच आहे, शब्द तेच आहेत, अर्थ वेगळा आहे. का जागा राहायचं, कशा करता राहायचं, कुठं जायचं, या सगळा विचार या 3 वाक्यात आहे. नीट लक्ष देऊन ऐका. कीर्तनात तुम्ही रे जागा, कीर्तनात तुम्ही रे जागा, कीर्तनात तुम्ही रे जागा. तुम्ही विचार करा, तोपर्यंत आम्ही भजन करतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
कीर्तनात तुम्ही रे जागा, कीर्तनात तुम्ही रे जागा, कीर्तनात तुम्ही रे जागा. मी तुम्हाला 3 वाक्य सांगितलीत. वेळ झालेला आहे, पण आता गुरुवाराने आदेश केलेला आहे 10-15 मिनटं, म्हणून तेवढे 10 मिनटं घेतो, फार काही जास्त घेत नाही. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही म्हणताल आम्ही काकडायलो तू आकड, त्यामुळं वेळेत करतो, काही काळजी नाही. सुरुवातीला थोडा वेळ झाल्यामुळं, नाही तर मी शक्यतो वेळेतच चालणार आहे. 3 वाक्य आहेत, शब्द तेच आहेत, अर्थ वेगळा आहे. लक्षात आलं? सांगतो, तुम्ही इथंच 12 वाजवायचा. पहिलं वाक्य, कीर्तनात तुम्ही रे जागा, ए गा कीर्तनाला तुम्ही जा. पहिल्या वाक्याचा अर्थ असा आहे, कीर्तनाला तुम्ही जा, ए गा कीर्तनाला तुम्ही जा, कीर्तनात तुम्ही रे जागा. दुसऱ्या वाक्याचा अर्थ असा आहे, कीर्तनात तुम्ही रे जागा, कीर्तनात जा आणि मस्त शाल पांघरून झोपा. नाही, कीर्तनात तुम्ही रे जागा. तिसऱ्या वाक्याचा अर्थ आहे का? पहिल्या वाक्याचा अर्थ कीर्तनाला तुम्ही जा, दुसऱ्या वाक्याचा अर्थ कीर्तनात तुम्ही जाग राहा, आणि तिसऱ्या वाक्याचा अर्थ कीर्तनात तुम्ही रे जागा, कीर्तनात तुम्ही जा आणि ज्या ज्या वेळेला भजन होईल त्या त्या वेळेला मुक्यासारखं नाही, कीर्तनात तुम्ही रे जा आणि गा. ज्या वेळेला भजन होईल त्यावेळेला भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, कारण कलियुगामध्ये कीर्तनाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून संत आम्हाला जागवतात, जागा राहून काय करायला सांगतात. आता एक महत्वाचा मुद्दा तेवढा घेतो आणि थांबतो. विठाला विठाला आम्ही जर जागा नाही झालो तर काय होईल? काकडा तसं आम्हाला जागा करण्याचं, काकड्याचं भजन पहाटच आहे. एक वाक्य लक्ष देऊन ऐका. ज्या माणसाला आपल्या जीवनाच्या दशाहुनी वाटतात आणि जीवनाला योग्य दिशा मिळावी वाटते, त्या माणसानं काकडा वाचला पाहिजे, गायला पाहिजे, अभ्यासला पाहिजे. काकड्यामध्ये जीवन जगण्याची सूत्र आहेत. काकड्याचं भजन फार महत्वाचं. म्हणजे काळामध्ये मंदिरामध्ये काकड्याचं भजन सुरू झालं की जागा पुरत नव्हती, एवढी माणसं जमायची. पण आता काकड्याला नाही, सगळ्याचा आकडा होऊन गेलाय. काकडा कोण करताय? त्याच्यापेक्षा आणखीन एक वाक्य आहे का, ज्याला आपल्या मनातला आकडा काढायचा आहे त्यानं काकडा गायचा, त्याच्याशिवाय आकडा निघत नाही. आकडा म्हणजे दुसरीकडला नाही, तिकडं घुसताल इकडं. आकड्याचे प्रकार आता सांगत नाही. आणि म्हणून जागा जर नाही झालो तर काय होईल? घात होईल. काळ टपलेला आहे. काल व्याला मुखग्रास प्राण नाशव हेतवे, भागवतकार लिहितात. आ करून जबडा करून काळ बसलेला आहे, खाण्याकरता टपलेला आहे. आम्ही जागा नाही झालो तर आमचा घात करणार आहे. जुन्या काळामध्ये जरा थोडासा म्हणण्यापेक्षा बऱ्याचशा प्रमाणामध्ये स्त्रियांना सासुरवासाचा प्रकार असायचा. आता नाही, आता सासुरवास नाही, आता सरकार बदली झालं. आता सासुरवास नाही, आता सूनवास सुरू झाला. हो म्हणायला लागला. काळाचा महिमा असो. त्या काळामध्ये काय गंमत आहे काही कळत नाही महाराज. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तर्ते देवता. हा या देशामध्ये नारीची पूजा केली जाते, नारी देवी आमची. असं असताना देखील त्रास दिला जातो. आणि देतो कोण? नारीच देते. जी माऊली आपली मुलगी वाटं लावताना ढसढसा रडते, तीच माऊली दुसऱ्याची मुलगी सून म्हणून घेरात घेताना दगडाची कशी बनते हा प्रश्नच आहे. त्या मुलीचं लग्न झालं आणि मनामध्ये स्वप्न रंगवत ती नांदण्याकरता गेली की मी नवीन घरी जाईल, सगळ्यांना आनंद देईल, आनंदानं जगून दाखवेल, महागारी हसत येईल, आईला हसत मुखानं मी समोर जाईल, आईला प्रसन्न वाटेल की माझं लेकरू नांदून आलं, आनंदात आहे. दुर्दैवानं मनामध्ये वेगवेगळ्या संकल्पना घेऊन गेलेली ती माऊली, दुर्दैवानं तिला राक्षसी प्रवृत्तीचं सासर मिळालं. सासरवास सुरू झाला. दिवस दिवस उपाशी ठेवावं, दिवस दिवस कामाला का नाही ती कामं करून घ्यावीत, जेवायला द्यायचं नाही, त्याच्यावर पुन्हा पतीनं मारावं. भयानक वेदना व्हायच्या तिच्या जीवाला. का बरं असं होत असेल?
मी सगळ्याच्या मनासारखं वागते, सगळ्यासाठी करते, कोणाला कधी अवमान करत नाही, कोणाला टाकून बोलत नाही, कोणाला माघारी बोलत नाही, माझ्या आईवडिलाचं नाव खराब होईल या भावनेनं मी जगते. त्या काळामधल्या मुली फार काळजी घ्यायच्या की माझ्या आईवडिलाला खालीमान घालायची पाळी आली नाही पाहिजे, माघारी बोलायचं नाही, असं मी जीवन जगते. माझ्या आईनं संस्कार दिलेत मला. पण असं का करत असतील, मला सांगावं तर कोणाला सांगावं, कारण दुःख सांगायला कोण मिळतच नव्हतं. त्या काळामध्ये काही मोबाईल वगैरे सुविधा नव्हत्या. दुःख सांगायचं तर कोणाला सांगायचं. म्हणून एक वाक्य लक्ष देऊन ऐका, किती दुःख होऊ द्या, किती दुःख होऊ द्या, ते दुःख एक तर आपल्या आईला सांगा किंवा देवमान्य संतांना सांगा. तुम्ही जगात जर दुःख सांगायला जाल ते जग तुमच्या दुःखाचा बाजार केल्याशिवाय राहत नाही. तिने विचार करायचा, गाईच्या गोठ्यात जायची आणि गाईच्या मानाला कवठावून रडायची, अश्रूला वाट मोकळी करायची. पाळून गेली. दिवाळीचा सण आला, भाऊ न्यायला आला, भावाबरोबर गेली. गेल्यानंतर दिवसभर इकडं तिकडं फिरली. संध्याकाळच्या आईच्या खोलीमध्ये गेली, आईच्या मांडीवर डोकं ठेवलं, झोपली. झोपल्याबरोबर आईनं पाठीवून हात फिरवला, आईच्या हाताचा स्पर्श झाला आणि तिच्या डोळ्यातून कधी अश्रू वाहू लागले हे तिला कळलंच नाही. तिनं ठरवलं होतं की मग अश्रू लपवायचे आहेत, पण लपवू शकली नाही. आईने रडू दिलं आणि रडून मोकळी झाल्यानंतर पुन्हा उठून बसवलं, तोंडावून हात फिरवला, डोक्यावरून हात फिरवला. माय काय रडलीस मला सांग. तसं तिनं ठरवलं होतं की आईला कशाला दुःख सांगायचं, माझ्यामुळं पुन्हा आई चिंतन करीत राहील, आई सुखानं राहणार नाही, एक दिवस सुखानं जेवणार नाही, आपलं दुःख आपल्याला, आपलं नशीब आपल्याबरोबर आहे ते भोगावं, नको सांगायला. आई काही नाही ग, तुझी लई दिवसानं भेट झाली म्हणून डोळ्यात, नाही नाही मी तुझी आई आहे, जगाच्या समोर तू दुःख लपवशील पण माझ्यासमोर नाही लपवू शकत, बोल. मग तिनं सगळं सांगितलं. आई माणसं राहत नाही, तुम्ही शत्रूच्या ताब्यात न जाऊ देता आपल्या लेकराला छातीला कवटाळून किल्ल्याच्या तटावून घडा फेकून देणाऱ्या झाशीच्या राणीचा हा पवित्र देश आहे. या देशाच्या स्त्रियांचे गौरव वेगळा आहे, स्त्रियांची महती वेगळी आहे, सामर्थ्य वेगळं आहे. मी परवा दत्त जयंतीला बोललो त्याच्यावर. या माऊलीनं सर्व ऐकलं. माय तुझे भाऊ पैलवान आहेत, ताकद आहे, तुझा बाप बी बलवान आहे, सगळ्या बाजूनं श्रीमंत आहे. मी सांगितलं तर आता गाडी काढतील, जातील, भांडणं सुरू होतील, वाद होईल आणि कदाचित तुझ्या आयुष्य उद्ध्वस्त होईल. माझं थोडं ऐक, एखादं लेकरबाळ होऊ दे आणि बघ परिस्थिती बदलन. सगळं समजून सांगितलं. ती मुलगी तयार झाली, परत असणारी नांदायला गेली. परंतु दुर्दैवानं तिचं काही परिस्थिती बदलली नाही. लेकरू मोठं झालं पण तिनं पुन्हा ठरवलं आपलं दुःख पचवायचं. 5 वर्षाचं लेकरू आहे आणि एक दिवशी थंडीचा दिवस आहे, थंडी हा करते. या दुष्ट राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांनी संध्याकाळच्या वेळेला मध्यरात्रीला घराच्या बाहेर काढलं आणि दरवाजा बंद केला. आजपासून तुला कायमचे दरवाजे बंद झाले, चालती हो. जायचं तर कसं जायचं, इतक्या दिवस हसून जात होती. लेकरू झाल्यावर सगळं बदललं म्हणून आईला सांगितलं होतं नावीला जाणं, आईला दुःख नको म्हणून. पण आता जायचं तर कुणीकडे जायचं. अशी आवेळी गेले आजोळात तर लोक म्हणतील कशाला आली, दिवाळी नाही, सण नाही. त्या काळात गाड्या वगैरे सुविधा नव्हत्या, पायी जावं लागायचं. रस्त्यामध्ये जंगल आहे, जंगलातून पलीकडे माहेरात जायचं आहे, कसं करावं, विचाराचं काहूर आहे. एक लेकरू, त्या लेकराला पोटाला कवटाळलं, आपली पाठ थंडीला उघडी केली, पदर लेकरावर टाकला. माहितीच असते आपण उघडी राहील, पण लेकराला उघडं पडू देत नाही, ती माय आहे, तिलाच माय म्हणून घेण्याचा अधिकार आहे. तिनं लेकराला कवटाळलं, दिवस उगवला. तिला आशा होती दिवस उगवल्यावर कामासाठी घरात घेतील, पण आशा फेल झाली, घरात घेतलं नाही. आणि पुन्हा एकदा लात मारून घराच्या बाहेर काढलं. रडू लागली, लेकराला हाताला धरलं, निघाली. आता पर्याय नाही, जायचं आहे. झपझप पावलं टाकत चलू लागली. दिवस मावळ्याच्या आत जंगलाचा रस्ता पार करून माहेराच्या इशीपर्यंत गेलं पाहिजे. नाही गेले तर अंधार पडला तर या जंगलामध्ये वाघ, सिंह, पशु, हिंस्र पशु राहतात, कदाचित आपला घात होईल. झपझप पावलं टाकत चलू लागली. चालता चालता विचार करू लागली, मी सगळ्याकरता करते, सगळ्याकरता जगते, रात्रंदिवस काम करते, माझ्याकरता नाही, माझ्या लेकराकरता तरी मला घरी घ्यायला पाहिजे होतं. का हाकालला असेल, काय सांगू आईला, आईला काय म्हणू, मला का हाकाललं म्हणून सांगू. गावातली माणसं, माहेरातली माणसं विचारतील, इतके दिवस तर आनंद सांगतो, आता काय सांगू. विचाराचं काहूर करता करता माणूस किती चलतो, किती वेगानं चलतो हे त्याला कळत नाही. आणि विचारामध्ये गुंतलेली ती माऊली वेगानं चलत होती, लेकरू मागं चलत होतं. तिचा वेग वाढला, लेकराचा चालण्याचा वेग तेवढा नव्हता. लेकरू मागच राहिलं आणि पुढे गेली.
ती वेगानं विचारामध्ये गुंतलेली, तिला काही मागं पुढं कोणी कळत नाही आणि झपझप पावलं टाकत ती पुढं निघून गेली. लेकरू मागं येत होतं, बराचसा अंतर गेला आणि एका ठिकाणी वाट मोडली होती. 1-2 वाटा होत्या, एक वाट इकडं एक वाट इकडं. लेकरू एका वाट्याला गेलं, नाही एका वाट्याला. लेकरू चुकून ते जंगलामध्ये गेलं. जंगलामध्ये गेल्यानंतर इकडं मात्र ही एका रस्त्याला आली, झपझप पावलं टाकत जंगलाच्या बाहेर आली, गावाच्या इशीपाशी आली. इशीपाशी आल्यावर मग भानावर आली आणि मग बघितलं तर बाळच नाही. एकुलतं एक पोरगं सासूरवासीने. स्त्री मोठ्यानं हंबरडा फोडला. तिची आई तिचे भाऊ पळत आले. आईनं तिला हृदयाला कवटाळलं. माय का रडतेस? आई माझं जाऊ दे. एकुलतं एक पोरगं जंगलात चुकलं, दिवस मावळायला चाललाय, कुणाला तरी पाठव. काय होईल माझ्या लेकराचं मला सांगता येत नाही, माझं सोड, मी पुन्हा बोलते. छाती बडवून घेऊ लागली. आईनं हृदयाला कवटाळलं. दिवस मावळलाय, आता राहू दे, काय भगवंताची इच्छा. असं लोक म्हणले कुणी जाणार नाही जंगलात, आपल्या जंगलात जाण्याची कुणाची हिंमत नाही. तिलाच धीर देऊ लागले. इकडं ते लेकरू चुकल्यानंतर आई 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 मला आईकडं जायचंय, मला आईकडं जायचंय, मला आईकडं जायचंय, माझी आई कुठं आहे, माझी आई कुठं आहे. रडू लागलं. रडत रडत चलत होतं आणि चालता चालता थकलं, बसलं आणि बसल्याबरोबर रडून थकल्यामुळं त्याला झोप लागली. ते झोपी गेलं. काही त्याला भान नाही त्या लेकराला, थकलेलं आहे. तेवढ्यात एका वाघानं पाहिलं. वाघानं विचार केला, कवळं मांस खायला मिळणार आहे, बाळ आहे, झोपलेलं आहे, मागं पुढं कोण नाही. त्यानं उंच ठिकाणाहून पाहिलं. वेगानं वाघ निघाला. आता याला सोडायचं नाही, आता मांस कवळं खायला मिळेल. जिबळ्या चाटत वाघ पळू लागला. लेकरू झोपलेले, काही तपास नाही लेकराला. ते रडून रडून थकले, झोपी गेलंय. वाघ पळत आला, जवळ आला. एकच घास करायचंय त्याला, उचलायचंय. आता वाघानं झेप केली. आता वाघाची झेप त्या लेकराच्या अंगावर पडणार. लेकराचा एकच घास होणार. तेवढ्या वेळामध्ये एक घोड्यावर बसून वेगानं शिकारी आला. त्याचं लक्ष गेलं. त्यानं वेगानं घोडा आणला. त्यानं लेकराला उचललं, घोड्यावर टाकलं. घोडा पुढं निघून गेला आणि वाघाची उडी बाजूला गेली. लेकराला घोड्यावर घेतलं. घोड्यावाला बाबा जंगलाच्या बाहेर पडला आणि मग ते लेकरू जागं झालं. आणि त्या घोड्यावाल्याने विचारलं, बाळा जंगलात कसा आलास, तुझं गाव कुठलं आहे, आई कुठं आहे? बाळानं रडून सांगितलं, आम्हाला दोघांना रात्री आमच्या बापानं घराच्या बाहेर काढलं, मार माझ्या माईला मारलं. आम्ही मामाच्या गावाला निघालो होतो. आई पुढे गेली, मी हाक मारतोय पण आईनं ऐकलंच नाही. तिला कसं ऐकू गेलं नाही. मी रस्ता चुकलो, मला पुढं काही कळत नाही. कोणचं आजोळ आहे? अमुक गाव आहे. त्या घोड्यावाल्यानं त्या गावात तिला घेऊन आलं. इकडं सकाळी ही छाती बडवून घेते, रडते. गावातले लोक समजून सांगतात, काय आता भगवंताची इच्छा. आणि ती रडत असताना त्या लेकराला त्या घोड्यावाल्यानं खाली सोडलं आणि ते लेकरू पळत आईकडे गेलं. त्यानं आईला कडकडून मिठी मारली. बराच वेळ आईनं आसूरला वाट मोकळी केली आणि मग त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. बाळा जंगलामध्ये तू चुकला होतास, वाघाच्या तावडीत गेला असतास. त्या वाघाच्या तावडीतून, त्या जंगलातून तुला इथपर्यंत कोणी आणलं रे? त्यानं पाठीमागं बघितलं. घोड्यावाला बाबा उभा होता. ज्या क्षणात वाघाच्यात एक घास होणार होता त्या लेकराचा, त्याच क्षणामध्ये त्या वाघाच्या तावडीतून लेकराला आपल्या आईपाशी आणून पोहोच करणाऱ्या माणसाला काय दिलं म्हणजे उतराय होता येईल? होता येत नाही. आता ऐका, आम्ही सगळी माणसं अज्ञानाच्या झोपेमध्ये आहेत. काळरूपी वाघ आम्हाला खायाकरता टपलेला आहे. काळ जबडा करून बसतोय. कधी काळाच्या जबड्यामध्ये आपण जाऊ सांगता येत नाही. आणि अशा वेळेला संत मायबाप येतात, त्या काळाच्या तावडीतून आम्हाला सोडवतात आणि हाताला धरून आमच्या घरी आणून पौच करतात. आणि जे आपल्या घरी आणून पौच करतात त्यांना काय दिलं म्हणून त्यांचे उपकार फिटतात. काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी व्हावे उतराय. काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी व्हावे उतराय. काय द्यावे त्याचे, काय द्यावे त्याचे, काय द्यावे त्याचे व्हावे उतराय.
काय द्यावे त्याचे काय द्यावे त्याचे व्हावे उतरा काय द्यावे त्याचे काय द्यावे त्याचे काय द्यावे त्याचे व्हावे उतरा काय द्यावे त्यासी भावे उतराई देवी तो हा पाई देवी तो हा पाई जीव थोडा काय द्यावे भावे उतराए देवी तो हा जीव थोडा काय दिलं म्हणजे उतराय होता येईल होता येत नसतं मग ठेवीत हा पायी जीव थोडं उगाच ठेवीचे माता हेच बले कारण हाती धरून या पावविल्या घरात त्यांच्या उपकारा काय द्यावे देता येत नाही महाराज. एक वाक्य लक्ष देऊन ऐका. समाजाला लागलेली अज्ञानाची भूक शांत करण्याकरता निघालेल्या ज्ञानोबरायला पोटाची भूक शांत करण्याकरता भाकरीचा तुकडा तर दिला नाहीच पण भाकर भाजण्याकरता खापर दिलेलं नसताना देखील आणि भाकर भाजायला देखील खापर दिलं नाही मात्र त्या ज्ञानोबरांनी आपला ज्ञानाग्नी प्रज्वलित करून समाजाला लागलेली अज्ञानाची भूक शांत करण्याकरता आपला ज्ञानाग्नी प्रज्वलित करून त्याच्यावरती एक जी सुंदर भाकरी तयार केली तिला ज्ञानेश्वरी म्हणतात. आणि ज्ञानेश्वरी नावाची भाकरी ज्या माऊलीने आमच्या हातात दिली त्यांचं काय दिलं म्हणजे उपकार फिटतील फिटू शकत नाहीत. आणि म्हणून काय द्यावे त्याशी व्हावी उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा या संतांचं सहज बोलणं हे हिताचं असतं. आणि तुमचं आमचं मिटिंग घेऊन बोलणं एखाद्याचं वाटोळं करण्यासाठी असतं. संत सहज बोलतात त्यांच्या मुखातलं सहज वाक्य हे आपलं कल्याण करून जातं महाराज. आणि म्हणून सहज बोलणे हित उपदेश करोने सायास शिकविते. आणि आता काय बघा अभंगाचं फार एक तर जागवतात जागवून सोडून देत नाहीत त्याला शिकवितात. जागविलं पाहिजे पुन्हा शिकवलं पाहिजे. शिकविण्याकरता जागवावं लागतं आणि जागा केल्याशिवाय शिकविता येत नाही. चला वेळ नाही आता. म्हणून ते जागवतात शिकवतात आणि शिकून पुन्हा मोकळं सोडत नाही त्याला सांभाळतात. आणि सांभाळण्याचा शब्द ज्यावेळी येतो तिथं आईचं नाव घ्यायलाच पाहिजे याच्यात शंका नाही. पण इथं नाही. त्याचं कारण असं आहे की कदाचित तुकोबऱ्यांच्या लक्षामध्ये भगवान कृष्णाचा दृष्टांत आला असेल. भगवंतावर खूप प्रेम करायची यशोदा माता खूप म्हणजे प्राणा एवढं प्रेम श्वास इकडं तिकडं श्वास होईल पण भगवान नजरेच्या बाजूला गेलेला यशोदा मातेला जमत नव्हतं. थोडा जरी इकडं तिकडं गेला तरी माझा कृष्ण देखिला काय कुणीतरी सांगा गे सांगा थोडा सुद्धा चालत नव्हतं. पण भगवंताला लीला करायची होती काल्या मर्दन करायचं होतं म्हणून निमित्त केलं. चेंडू खेळता खेळता कळंबा झाडावर मारला आणि गोपाळ म्हणू लागले कन्हैया चेंडू आणून दे. अरे मला चढतं आणून दे तुझ्यावर राज आला की असंच करतो चल आणून दे. भगवान परमात्मा झाडावर चढले चेंडू काढायला पुढे गेले. चेंडूचं निमित्त केलं चेंडू पाण्यात पडला आणि भगवान पाण्यात पडले. पडल्याबरोबर गोपाळ पळत गेले. आई ए यशोदा माता तुझा कृष्ण बुडाला म्हणे. कृष्ण बुडाला शब्द ऐकल्याबरोबर यशोदा माता धावत निघाली. काय रे बाळा कुठं बुडाला. आई इथंच बुडाला. भगवंताला वाटलं माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते उडी मारली तर अनर्थ होईल म्हणून यशोदा माता पळत आली. भगवान थोडे पाण्याच्या वरच्या बाजूला होते. वाकून बघितलं कुठं बुडाला रे. इथंच बुडाला. बुडाला म्हणल्याबरोबर वाकून बघितलं उडी उडी नाही मारली. मागे सरे माय पावला पावली उडी फक्त वाकून बघायची. कुठं बुडाला इथंच मागं सरकायची. आता देवाची मागं सरकते म्हणजे आपली उडी मारील का. म्हणून तुकोबाराने विचार केला असं आईचं नाव घेऊन उपयोग नाही. मग सांभाळतात पण कसे सांभाळतात. तुका म्हणे वाचा धेनु वेचे चित्ती तुका म्हणे वाचा धेनु वेचे तुका
म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते तैसे मज येते सांभाळीत. गाय जशी आपल्या वासराला सांभाळते, किती प्रेम करते, तेवढं प्रेम आमच्यावर संत करतात. संतांच्या प्रेमाबद्दल किती बोलावं. म्हणून गाय वासरा सांभाळते त्याप्रमाणे संत सांभाळतात. कसं सांभाळतात हे अनुभवायचं असेल तर वारीला चला. काय तुकोबाराय सांभाळतात, ज्ञानोबाराय सांभाळतात. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबाराय आमची माय आणि तुकोबाराय आमचा बाप आहे. मायबाप कसे सांभाळतात हे बघायचं असेल. इचू काटा, अरे कुठं झोपतो माणूस, कुठं बसतो, कुठं इंचू आहे, कुठं पाल ठोकलाय, कुठं जेवायला लागलाय. त्या असं आता इरी जाऊन बघा बरं तिथं शक्य का कुणी जेवण का तिथं, पाणी सुद्धा पिणार नाही थांबून. पण अशा एवढ्या आढळणात निर्जन वनात कुठेही वारकरी आणि मस्त ज्याला गाढ झोपीचा आनंद घ्यायचा आहे त्यानं वारकरी व्हायचं. नाही तर गोळ्या खाऊन झोपत नाहीत. जाऊ द्या. तिथं कसं सांभाळतात संत, ते सांभाळतात कसं बघण्याकरता तिथं यावं लागतं. आम्हाला माझ्याकरता जर विचारलं तुम्ही तर आमची सगळी सवंगडी इथं आहेत. नितीन शेट्टी आहेत आमचे, हे नावं मला पटपट सगळ्याची येत नाहीत. सगळीच मंडळी हे आम्ही सगळे अनुभव घेतो. संत किती जीव लावून सांभाळतात. माझं तर वैयक्तिक जीवनाबद्दल मी बोलू शकत नाही, मात्र ही सगळी आमची टीम अनुभवते. तुकोबाराय तर किती जीव लावत असतील तुकोबारायच्या सहकार्यांना माहीत. जगनाडी चेली असतील त्यांना विचारा म्हणजे कळन. आता त्यांच्या जर तुम्हाला त्यांचा साधना करून त्यांचा दृष्टांत जर झालाच कदाचित त्यांना विचारा, मग तुकोबाराय किती जीव लावतील ते सांगतील. मात्र ज्यांच्याकडे आम्ही तुकोबाराय म्हणून पाहतो, तुकोबारायांचे वंशज असणारे महाराज इथं उपस्थित आहेत, त्या किती सांभाळतात हे आम्हा सगळ्या लेकरांना विचारा म्हणजे तुम्हाला कळेल. तैश म्हणून तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते तैसे मज येते सांभाळीत. म्हणजे जागवतात, शिकवतात, सांभाळतात. काय दिलं म्हणजे त्यांचे उपकार होतील. म्हणून मगाशीच प्रमाण मी बोललो, केले उपकार सांगो मी काय, बाप न करी आईशी माय. म्हणून काय द्यावे त्याशी व्हावे उतराये, ठेवे तो हा पाये जीव तोडा. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. 2 मिनिटं माझा एक नियम असतो, आपण नेहमी ऐकला असेल, टीव्हीत ऐकला असेल, पण माझा नियम आहे. मायबाप, आपण भारताच्या भूमी जन्माला आलो भाग्यवान आहेत. हिंदू धर्मात जन्माला आलो परम भाग्यवान आहेत. पण दुर्दैवानं जाती पुष्कळ, पंथ पुष्कळ, संप्रदाय पुष्कळ, देव पुष्कळ, आम्ही आमच्यात भांडत राहतो. पण याद राखा, असंच जर आपण आपल्यात भांडत राहिलो आणि एकत्रित जर नाही आलो आणि धर्मभावाची जोपासना जर नाही केली तर येणाऱ्या काळात रस्त्यानं फिरता यायचं नाही आणि परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज जन्मण्याची वाट बघावी लागेल. पण वेळ निघून गेलेली असेल. एकत्रित या, धर्मभावाची जोपासना करा, लेकरावरती संस्कार करा. जगातला श्रीमंत माणूस पैशावाला नाही, बिल्डिंगवाला नाही. ज्याची मुलं निर्व्यसनी आणि सदाचारी आहेत तोच श्रीमंत आहे. आणि ज्याची मुलं व्यसनी आणि दुराचारी आहेत त्याच्यासारखा दरिद्री माणूस या जगात दुसरा कोणी नाही. मग लेकरावर संस्काराची गरज आहे. म्हणून मगाशीच बोललो, भारतातल्या माता माऊलीवर केवळ मुलं जन्माला घालणं महत्त्वाचं नाही, संस्कारित मुलं जन्माला घालणं महत्त्वाचं आहे. 5 मुद्दे मी नेहमी सांगतो ना, आपले सगळे नियम विज्ञानवादी आहेत. मी आता सांगून वेळ घेत नाही. कपाळाच्या गंधापासून दाराच्या तुळशीपर्यंत प्रत्येक गोष्टीला विज्ञान आहे. आपल्या धर्मातले सगळे नियम विज्ञानवादी आहेत. आणि जगाला दाखवून दिलं की आमचा धर्म किती विज्ञानवादी. कुणी दाखवून दिलं? कोरोनानं. मिठ्या मारून नमस्कार घालणारी, आम्ही मिठ्या मारायची, हातात हात द्यायची आमची सवय परंपरा नाही. आमचं रामराम म्हणण्याची पद्धत आहे. त्यात अध्यात्म आहे, विज्ञान आहे, समाज सगळं शास्त्र आहे. अध्यात्म काय? मी राम तू राम, आपण दोघं एकच आहोत, राम राम, हे अध्यात्म आहे. विज्ञान काय? माझं माझ्याकडे, तुझी तुला, जंतू कशाला घ्यायचे एकमेकाचे. हे मिठ्या मारणारी कोरोनामध्ये त्यांना राम बी कळाला आणि राम बी कळाला. तुम्हाला कळाला तर कळाला, चला पुढं चला. आणि म्हणून 5 मुद्दे मी नेहमी सांगतो. पहिला मुद्दा, सकाळी उठल्यावर कपाळाला गंध लावा. कुठलाही लावा, आवडेल तो लावा, काळा पिवळा जांभळा तांबडा मॅचिंग करून लावा, पण लावा. गंध लावणं आपला नियम आहे. उठल्या पुन्हा मोडला तर मोडू द्या. ज्याच्या गंध न लावणं हे लांब बॉर्डरच्या पलीकडल्या माणसाचं काम आहे. आणि ज्याच्या कपाळाला गंध दिसणार नाही त्याला आपलं म्हणायचं कसं? लोकाला कशाला दोष देतात? तुम्हाला कोणी बंदी केली लावू नका म्हणून कोण म्हणलं का?
कोण विरोध केलाय का? ते त्यांच्या धर्माप्रमाणे वागतात, त्यांना नका वागू म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाही, पण आपण वागा ना. ते वागतात, आनंद आहे त्यांचं, उलट आम्ही अभिनंदन करतो, त्यांचा धर्म पाळतात. पण आपण का पाळत नाही? तुम्हाला कुणी बंदी केली आहे? म्हणून उठल्याबरोबर कपाळाला गंध लावा. दुसरा नेम, रोज मंदिरात जाऊन दर्शन करा. रोज नाही जमलं तर 8 दिवसातून 1 दिवस तर गेलंच पाहिजे. सर्व कुटुंबाला घेऊन, लहान लहान मुलाला घेऊन भगवंताच्या पाया पडा, वडीलधाऱ्या माणसाच्या पाया पडा. आपलं बघून ते लेकरू पाया पडायला शिकल, पुन्हा म्हातारपणीला हात हाणणार नाही, कारण हे तर वडील जे जे करीती. म्हणून देशाच्या नेत्यावर, गावातल्या पुढाऱ्यावर, घरातल्या कर्त्या माणसावर फार मोठी जिम्मेदारी आहे, कारण त्यांच्याकडे बघून मागाला समाज चलत असतो. आज ज्यांची पुण्यतिथी आपण साजरी करतो तो वैकुंठवासी आमचे बारकू शेठजी, त्यांनी केलेले संस्कार म्हणून बाळासाहेबांनी ही जोपासना केली आणि ते संस्कार पुढे कमलेश जोपासतो आहे. म्हणून देशाच्या नेत्यावर, गावातल्या पुढाऱ्यावर, घराच्या कर्त्या माणसावर फार मोठी जिम्मेदारी आहे. आपण पाया पडलो तर ती पाया पडल. तिसरा महत्वाचा मुद्दा, आईवडिलाची सेवा करा. काय झालं या देशातल्या लेकरांना? थकलेल्या आईवडिलाला खांद्याचे कावड करून तीर्थयात्रेला घेऊन जाणारी श्रावण बाळ ज्या देशानं पाहिली, त्या देशातील लेकरं आईवडिलाला वृद्धाश्रमात घेऊन चालली. म्हणून आईवडिलाची सेवा करा. चौथा महत्वाचा मुद्दा, घरातला आनंद महिला मंडळाच्या हातात आहे. कुठली का मुलगी सून म्हणून घरी येईना, तिच्यावर मुलीसारखं प्रेम करा. आणि त्याही सुनानं सासू सासरेवर आईवडिलासारखं प्रेम करावं. पण 2-2 विचार का माता मावल्या करतात हेच कळत नाही. घरात आनंद पाहिजे असेल, सुनावर मुलीसारखं प्रेम करा आणि सासू सासरेवर आईवडिलासारखं प्रेम करा. घरात आनंद राहील. पुढे महत्वाचा मुद्दा, भगवंतानं सुंदर शरीर दिलं, काय कायमचं दिलेलं नाही. दारू टाक, गांजा टाक, गुटखा टाक, ही काय घाण साठवायची जागा आहे का? मळीचं बॉयलर आहे काय? बी वतायला मस्त निर्व्यसनी राहा, प्रसन्न राहा, एकत्रित या, एकमेकावर प्रेम करा, हसत हसत निघून जा. या राजकारणानं माझ्या देशाचं वाटोळ केले हो महाराज. गावात गाव ठेवला नाही, माणसात माणूस ठेवला नाही. जी माणसं एकमेकासाठी जीव द्यायला तयार होती, तीच माणसं एकमेकाचा जीव घेऊ लागली. फार मोठी शोकांतिका आहे. राजकारण जरूर करा, आमचा विरोध नाही. प्रत्येक 5 वर्षाला खेळायला मिळेल, कुणीतरी हारण, कुणीतरी जिंकन, कुणी काही कायमचा अमरपट्टा बांधून आलेलं नसतं. पुन्हा 5 वर्षाला डाव मांडता येईल, पुन्हा हारण, पुन्हा जिंकन, पुन्हा 5 वर्षाला खेळता येईल. पण एकदा गेलेला माणूस पुन्हा बघायला मिळायचं नाही हो. काय एकमेकाचं वैरी बनता? तितक्या पुरतं तितकं राजकारणाचा खेळ करावा, पुन्हा एकत्रित यावं. सध्या भयानक परिस्थिती चालली हो. समाजाला एकत्रित आणणं फार काळाची गरज आहे. ज्यांच्यावर जिम्मेदारी आहे ते तोंड बंद करून बसतात, स्वतःच्या खुर्च्या स्वार्था करता. पण असा भयानक काळ येईल, म्हणून आतापासून सावध व्हा. जरूर राजकारण करा, तितक्या पुरतं तितकं. पुन्हा डाव मोडला की एकत्रित या, एकमेकाविषयी वैर करू नका, एकत्रित या. आपण हसा, दुसऱ्याला हसवा, हसत हसत निघून जा. इथं कोण कायमचा राहायला आलाय? एक ना एक दिवस तर जावंच लागेल. आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा, भगवंतानं सुंदर मुख दिलं, कशाला शिव्या द्यायला नाही, निंदा करायला. कोणी सांगितलं घरच्या भाकरी खाऊन गावाचं धुणं धुवायला? बिगर साबणाचं दिलं कशा करता? कमल मुख राम भजन, भज मन नारायण, 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 भज मन नारायण. हो आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया, नाहक माना कमाया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना कमाया. भज मन नारायण, 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 भज मन नारायण. ओ भज मन नारायण. कमल मुख राम भजन को दिया. भगवंतानं मुख कशा करता दिलं? भजन करण्याकरता दिलंय, चिंतन करण्याकरता दिलंय. आणि नाही चिंतन केलं तर गौऱ्या रचलेली चित्ता वाट बघायली. आता वेळ संपलाय, गुरुवाऱ्याने आज्ञा केली म्हणून थोडं वाढवलं. आता आम्ही एवढ्या लांबून आलो, एवढी गाडीत आणली.
टाकी रिकामी झाली. आमच्या लेकराच्या लहान लहान टाक्या त्या बी रिकाम्या झाल्या नाचून नाचून. मृदंगाचार्य एकटेच आमचे गुरुजी आहेत, पांचाळ गुरुजी, त्यांची बी टाकी जवळजवळ रिकामीच झाली. पण बसलेल्या माणसाच्या टाकीला ढाका लागला आणि चल द्या की म्हणते 15 मिनटं. इथं ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय, उभं राहिल्यावर कळतंय. टाळाला हात लावला कसा श्वाक बसायला, करंट बसली. टाळं बघा किती गाठ, हे मस्त चलू द्या. आता नंबर तुमचा आहे. तुमचं भजन पटलं तर कीर्तन सुटलं, नाही तर तांबडं फुटलं उगं चलू द्या कवर बी. माझ्यासारख्या ब्रह्मचार्याला का जिथं पडलं मुसळ तिथं शमकुसळ. दुसरा काही धंदा थोडाच आहे. एक तुकोबरायचं मंदिर बांधायचं होतं, ते बांधून पूर्ण झाले. आता काही नाही, आता काम एवढंच आहे. आता नंबर तुमचा आहे. या कधी आला तर आंबेजोगाई कळंब रोडवरती जगद्गुरू तुकोबरायांचं भव्य सुंदर 2-4 कोटी रुपयाचं काम झालेलं मंदिर आहे. महाराजांच्याच हस्ते महाराजांनीच त्या ठिकाणी मूर्ती स्थापन केलेली आहे. कधी तिकडे भागात आला तर या अवश्य बघायला. तेवढंच काम आहे. कारण माझा नियम आहे, परमार्थामध्ये मिळालेला पैसा संसारात लावायचा आणि लावला तर 7 जन्म नरकवास भोगेल, ही माझी प्रतिज्ञा आहे. जो मिळाला आहे तो परमार्थालाच लागला पाहिजे. पचत नाही ते, कोणाला पचत नाही महाराज. चांगल्या चांगल्याचे बघा आणि सगळे रेकॉर्ड काढा, म्हणजे कळण पचते का नाही पचते ते. जाऊ द्या, ते झालं आहे सगळं. आता नंबर तुमचा आहे. तुमचं भजन पटलं तर कीर्तन सुटलं. आता कळालं पाहिजे कशी थंडी ती. हात वरे करा टाईट हायब्रिडच्या कांसासारखे. हां, वृद्ध माणसं, थोडी आजारी माणसं राहू द्या जरा 5 मिनटं, म्हणजे कळते कसं गार लागायला. टाळी म्हणजे टाळी वाजली पाहिजे. आवाज तुकाराम 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 आवाज ना करे टाळी. आवाज आता चांगली टाळी वाजवल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही टाळी का वाजवली, कीर्तन सोडावं म्हणून, आहे का नाही. तुमचं भजन पटलं ना, आमचं कीर्तन सुटलं. छोटीशी चाल होईल आणि मग कीर्तन सेवा समाप्त होईल. जाता सर्वांना विनंती अशी आहे, जगद्गुरू तुकोबराय पावनधाम संस्थांची एक दिनदर्शिका असते, पावनधाम दिनदर्शिका. तुकोबरायांचा पहिल्या पानावर फोटो, ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांची पालखी सोहळ्याची माहिती आहे. 30 रुपये त्याची किंमत आहे. समोर वाड्याच्या समोर गाडी 1008 नंबर, त्या गाडीमध्ये कॅलेंडर आहेत. दुसरे कुठले बाजारातले घेण्यापेक्षा कीर्तन सुटल्यावर एक घरी घेऊन जा. बोला हर्षद महाराज म्हणा. कोण म्हणते तुका म्हणे वाचेल चित्ती, तुका म्हणे वाचेल चित्ती, तुका म्हणे वाचेल
जीव थोड़ा जीव थोड़ा जीव थोड़ा देवी तो पाए जीव थोड़ा जीविता जीव थोड़ा जीव थोड़ा जीव थोड़ा हो जीव थोड़ा देवता पाए देवता देविता देविता जीव थोड़ा जीव थोड़ा देविता पाई देविता पाई जीव थोड़ा देविता पाई जीव जीव थोड़ा देवता पाई जीव थोड़ा जीव थोड़ा जीव थोड़ा देवता पाए जीवा
हे